सो ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग. सो ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग आपण ओळखू नाही शकत कोण ट्रेडर आहे कोण इन्व्हेस्टर आहे. म्हणजे आपल्या स्वतःमध्ये पण आपण ओळखू नाही शकत की आपण ट्रेडर आहे की इन्व्हेस्टर आहे. आपण जेव्हा कुठल्याही इन्व्हेस्टरला आपण बघत येतो तो एक इन्व्हेस्टर म्हणजे एका कंपनीमध्ये शेअर पार्टनर बनून जातो. तो कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो तर ते फंडामेंटल बघतो, काय त्याच्यातले कंपनीचे पर्स्पेक्टिव्ह बघून तो पुढे जातो आणि त्या कंपनीमध्ये एक इन्व्हेस्ट करून टाकतो. जसं की बफेट बरेट आहे, आपल्या इकडचे पण इंडियन इन्व्हेस्टर्स आहे, राकेश झुनझुनवाला. हे लोकांनी पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमध्ये कंपनीमध्ये गेले. पण जे आपण पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण कंपनीचा विचार करू, जे 90sमध्ये लोकांनी खूप काही गोष्टी करून त्यामध्ये इन्व्हेस्ट केले, पण त्या काही टायमानंतर ते आज कुठे आहे ते कोणालाही माहीत नाही. तर काय आजच्या टायमामध्ये कंपन्या एका महिन्यामध्ये पण डुबू शकतात. जे ब्ल्यू चिप्स आहे कंपन्या, ते आजच्या टायमाला कुठेच नसतात. कधी कधी सर्वायवर पण करायला अजून त्याला खूप कठीण गोष्टी जातात आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत की इन्व्हेस्टर एक कंपनीमध्ये टाकला आणि तो एकदमच लॉंग टर्ममध्ये खूप हे प्रॉफिटेबल झाला या फिर तो वेल्थ क्रिएशन करतो आहे. तर तो जेवढ्या पण कंपनीमध्ये गेल्या तर सर्व कंपनीमध्ये वेल्थ क्रिएशन होत नाही. काही कंपन्या चालतात तर काही कंपन्या लॉसमध्ये चालतात. तर त्याला कुठेतरी प्रॉफिटेबल होण्यासाठी एक टाईम पिरियड लागतो आणि जर कंपनी जर लॉसमध्ये असतात तर त्याचा पोर्टफोलिओ पण त्याप्रमाणे निगेटिव्हमध्ये निघून जातो. तर एक इन्व्हेस्टर म्हणजे एक सांगू नाही शकत की आपण तो प्रॉफिटेबलच होऊ शकतो. आणि एक ट्रेडर लोकांना वाटतो की गॅमलिंग आहे, तो की तो जुगार खेळतो. तर असं नाही की तो जुगार खेळतो, तो एक रिस्क मॅनेजर आहे. तर तो रिस्क मॅनेजमेंट करून गोष्टी चालतो. त्याला जर वाटतं की बाबा हा ट्रेड सक्सेसफुल जाईल या ट्रेड वर जाईल खाली जाईल, जे पण मार्केटचा मूड वगैरे पकडून शकतो टायमासाठी, तर इज अ ट्रेडर, ही इज अ रिस्क मॅनेजर. त्याच्यात असं नाही की तो पकडला आणि तो वरच गेला, तो खाली पण जाऊ शकतो. पण तो रिस्क मॅनेज करून कुठेतरी ट्रेड घेतो. ते ट्रेड असं असतं की एका सेकंडसाठी असतो, एका मिनिटसाठी असतो. ते पर डेमध्ये त्याला कॅल्क्युलेट करून तो रिस्क चालवायचं. तर इन्व्हेस्टरचं असं असतं की एका डेपेक्षा जास्त जे पण असतं तो लॉंग टर्म ट्रेडर बघायला गेलो असतो आणि एक छोटा असतो तो शॉर्ट टर्म ट्रेडर बोलला जातो. त्याप्रमाणे आपण कोणाही आपण हे नाही बोलू शकत की बाबा इन्व्हेस्टर इज अ प्रॉफिटेबल या फिर ट्रेडर इज अ प्रॉफिटेबल. बट दोघांची एक मेंटॅलिटी असते की आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. तर वेल्थ क्रिएशनमधून पण प्रॉफिट काढू शकतो, पण एक लॉंग टर्म आहे. तिथपर्यंत कंपनीचा काय भरोसा नसून तो खाली जाऊ शकतो, वर जाऊ शकतो. पण एक ट्रेडरचा आहे की एक शॉर्ट टर्ममध्ये तो वेल्थ क्रिएशन करू शकतो. तर तो तुमच्यात आहे की तुमच्यामध्ये जे काम करण्याची ताकद आहे की आपण ह्या गोष्टीमध्ये मेहनत करू शकतो. तर तुम्ही मेहनत करा आणि तुम्हाला वाटते की तुमचं एज आहे त्यामध्ये, तर तुम्ही त्यामध्ये एक एज गाठून तुम्हाला सुधारणा करत जावा आणि पुढे पुढे तुम्ही जात राहा. थँक्यू ऑल.